गिरीराज सावंतने आमच्या इथे कॅमेरे बसवले आहेत. अपेक्षा म्हणजे सगळीकडे स्वच्छ ठेवावं, लोकांनी फोन केला की हजर राहावं, एवढंच. एकनाथ शिंदे इज द बेस्ट. नवीन नवीन जुने पण नवीन पण लोकांना संधी द्यायलाच पाहिजे. जे नवीन आणि नवीन उमेदवार म्हणून गिरीराज सावंत यांना आंबेगाव पठारावरनं प्रसिद्धी आहे. महानगरपालिकेच्या पूर्ण निवडणुकीची जर आपण आता सध्याची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक पक्षाने प्रत्येक उमेदवाराने पूर्णपणे जोर लावलेला जोमाने काम करतात. आणि सावंत जरा चांगला इलेक्शनच्या वातावरण भागात शिवसेना येईल असं वाटतं. काय नाही बघा, शिवसेनेचा जोर आहे जरा. अच्छा, शिवसेना कोणती पण शिंदे सेना शिंदेगड धनुष्यबाण आहे. आणि सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे वाहतुकीची आहे. अच्छा आहे. वर्षाताई तापकीर आहेत, परत गिरीराज सावंत पण आहेत. अच्छा, एकंदरीत इलेक्शनचं वातावरण आहे. पक्ष माहिती कोणते कोणते उभे आहे या भागात? हा, सगळे अपक्षापासून सगळे पक्ष इथं उभे आहेत. उभे आहेत. कोण उमेदवार दमदार वाटते इथं? हा? दमदार उमेदवार आम्ही धर्मरक्षक दलाचे कार्यकर्ते आहोत आणि आमची भूमिका अशी आहे, कोण कुठल्याही पक्षाचा, जातीचा, पंथाचा असू द्या, जो हिंदू हित की बात करेगा वही इस प्रभाग पर राज करेगा. अच्छा, मग असे बोलणारे खूप आहे. भाजपा आहे, एकनाथ शिंदे आहे, फडणवीस आहेत. मग त्यामध्ये कसं करणार मग तुम्ही? एकनाथ शिंदे इज द बेस्ट. अच्छा, म्हणजे त्यांची रणनीती जी असेल ते लोक चांगले. शिंदे साहेबांचं धर्मकार्य चांगलं आहे अच्छा, आणि स्वच्छ धर्मकार्य आहे. त्यामुळं शिंदे साहेब ज्याच्या मार्गदर्शनाखाली असेल त्याच्यामध्ये मी तरी वैयक्तिक प्राधान्य असं करू, ज्यांनी खरंच भारत मातेची सेवा करायचं मनात ठरवलेले असे प्रत्येक जण यावं असं मनापासून वाटतं. आपण इलेक्शनचं वातावरण चालू आहे, कसं बघताय आपल्या भागात? आता काय इथे कसं आहे, सगळेजण आता प्रचारावरती जोर जास्त आहे. म्हणजे प्रत्येक जण आपापल्या काय आपल्या पक्षाचा प्रचार जोरात चालू आहे आणि इथे प्रत्येक ह्याच्यामध्ये हे सुधारणा पण करतात ते सगळेजण. पण कॅमेरे बसवतात ते प्रत्येकाला काय म्हणजे इथं काही योजना नाही आहेत, त्या योजना आमच्या जाणून घेऊन त्याची कामं ते व्यवस्थित करतात ते सगळेजण. काय वाटतं कोण निवडून येईल किंवा कोणाला जास्त बरं दिसतंय त्या भागात? आता या विभागात म्हणलं तरी वर्षाताई तापकीर आणि गिरीराज सावंत शिंदे सेना हे येणार असं आहे येणार. आणि बाळाभाऊ धनकोडे यांचंही कारकीर्द कामाची चांगली, वर्षाताईंची पण चांगली आणि गिरीराज सावंतने आमच्या इथे कॅमेरे बसवले आहेत. म्हणजे तातडीने काम करणारे सगळे उत्कृष्ट हे आहेत. म्हणजे कॅम्पेन घेतलं होतं काय? आरोग्य शिबिर घेतलेलं आहे त्यांनी. आणि परत इथं लोकांना पैठणीचा जो खेळ आहे तोही त्यांनी उत्कृष्टरित्या होम मिनिस्टर छान केला, अगदी मस्त. लोकांचा कल असेल त्यांच्याकडे, म्हणजे हा, सगळ्यांचा कल आहे त्या गोष्टीकडे आणि हे नक्कीच येतील हा मला विश्वास आहे. भागात छान वाटतंय, सगळीकडे फिरतायत छान वाटतंय. अच्छा, नाही पुजारी पक्ष आहेत, काय कामं झालेत, काय कामाची बाकी आहेत असं वाटतं इथं भागात? बाकी आहेत, झाडू मारायला येत नाही त्यांच्या गल्लीमध्ये. अच्छा, ते राहतात तिथं आणि स्वच्छता नाहीये अजिबात. आता सगळीकडे फिरतायत आम्हाला मत द्या म्हणून, पण कामं कोण काही करत नाहीये. येणाऱ्या उमेदवार काय अपेक्षा ठेवता तुम्ही? अपेक्षा म्हणजे सगळीकडे स्वच्छ ठेवावं, लोकांनी फोन केला की हजर राहावं, एवढंच. वातावरण चांगलं आहे, सगळेजण व्यवस्थित म्हणजे काम करतायत वगैरे. लोकांचे जे काय अडचणी ते समजून घेतात आणि त्यानुसार योजना राबवतात. कोण वाटतं भागात कोणाचा चेहरा दमदार दिसतोय? आहे. वर्षाताई तापकीर आहेत, परत गिरीराज सावंत पण आहेत आणि बाळासाहेब धनकोडे वगैरे काम चांगले करतात. आपण आता 37 प्रभाग क्रमांक 37 मध्ये उभे आहोत. इलेक्शनचं वातावरण आहे, कुठले पक्ष उभे आहेत माहिती आपल्या भागात? या भागामध्ये सर्वच पक्ष जोरात आहेत, पण आमच्या माहितीप्रमाणे आमच्या प्रभागामध्ये वर्षाताई तापकीर, बाळासाहेब धनकोडे आणि श्रद्धाताई परांडे आणि गिरीराज भाऊ सावंत असे 4 जणांचे सीटं लागू शकतात अशी शक्यता आहे. प्रभागातील वातावरण संमिश्र आहे, म्हणजे एक पॅनल लागणार? एक पॅनल कोणताच लागणार नाहीये. अच्छा, म्हणजे सगळे असे वेगवेगळे लागतील. वर्षाताईंनी गेली 15 वर्ष या प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. बाळाभाऊंचं काम आहे आणि नवीन उमेदवार म्हणून गिरीराज सावंत यांना आंबेगाव पठारावरनं प्रसिद्धी आहे. अच्छा, म्हणजे त्यांची कामं आहेत, ते कामं आहेत. त्यांनी आरोग्य शिबिर वगैरे चांगल्या प्रकारे घेतल्यामुळं प्रभागात त्यांचं वर्चस्व चांगलं आहे. अच्छा,
धन्यवाद. 37 इलेक्शनचं वातावरण आहे, कसं वाटतंय या भागात? काय पक्ष बदलतात तरी होते काय अच्छा, पक्ष बदलत आहेत. अच्छा, पण भरपूर पक्ष आहेत, बीजेपी, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस. कुणाचं वजन वाटतंय या भागात? वजन तसं काय सगळ्यांचंच आहे काय. अच्छा, म्हणजे एकंदरीत आता जुने हे होते नगरसेवक, त्यांनी कामं केली का नाही का? नाही जुन्यांनी काम केलेली केले. चेहरे भेटतील का जुन्या चेहऱ्यांना? नवीन चेहरे भेटतात यायला पाहिजे. नवीन चेहरे भरपूर असे आहेत, काय माहिती त्यांच्याबद्दल काही? आहे सावंत जरा चांगला म्हणून त्यांचे काम चांगले गिरीश सावंत. केलेलं आहे. हा अच्छा, त्यांची कामं आहेत इथे. काय कामं केली त्यांनी अशी इथे काही? काय लोकांना जे आपलं शरीर हे जे आरोग्याचे हे दिलेले त्यांनी अच्छा, मग या प्रभागात त्यांचा दावा दिसते, आहे त्यांचं निवडून येतील असं वाटतं त्यांचे. येतो. धन्यवाद. वातावरण भागात इलेक्शनच्या वातावरण भागात शिवसेना येईल असं वाटतं. इतरही पक्ष आपल्या भागात, त्यांचं काय कसं आहे म्हणजे? आहे बाकीचे पक्ष आहेत पण यांनी कार्य चांगले केले. कोणी? सावंत. म्हणजे गिरीश सावंत. हा. अच्छा, काय वाटतं म्हणजे त्यांचं काय काम आहे, काय कार्य त्यांचे आहे या भागात? कार्य बरेच कार्य केले. आता मध्ये आरोग्य वगैरे घेतलं. अच्छा, त्यात माझा फोटो सुद्धा आलेला आहे. अच्छा. हा. आता म्हणजे आरोग्य शिबिर आणि तर काय म्हणजे पाणी, रोड समस्या काय इथे? पाण्याचंही ते बघतात ना सगळं. अच्छा, जर निवडून आलं तर त्यांच्या काय अपेक्षा होता? अपेक्षा काय ते सांगायचं ते करणार आहेत ते. अच्छा, सांगायचे काम करतात. सांगायची गरजच नाही त्यांना. अच्छा, म्हणजे वडिलांचे जसे पावलं पुढे जाणार ते. ओके, चालेल, धन्यवाद. आहे काय वाटतं प्रभामध्ये? काय नाही बघा शिवसेनेचा जोर आहे जरा. अच्छा, शिवसेना कोणती पण? हा? शिवसेना हे शिंदे सेना. शिंदेगड. हा. शिंदे गटाचे आहेत तरुण युवा तडफदार, हा. कसं वाटतं बघता त्यांच्याकडे? त्यांचं- अच्छा, हा. म्हणजे काम आहे त्यांच्या हो. भागामध्ये. ह्याच्यात त्यांनी आरोग्य शिबिर घेतले होते, युवा रोजगार शिबिर घेतले हो, होते. हो. घेतले होते ना शिबिर, चष्मे वाटप हे सगळं केलं होतं. अच्छा, आपण त्याचा लाभ घेतला का? हा? लाभ घेतला का त्या घेतलं गोष्टीचा? अच्छा, म्हणजे ह्यावेळी त्यांना संधी भेटली या भागात? भेटेल अच्छा. 100%. काका, इलेक्शनचं वातावरण आहे, काय वाटतं प्रभात आपल्या? काय नाही सर, का काम काय करते ते चांगलं काम आहे त्यांच्याकडं. अच्छा, कोणाचं? गिरीराज सावंत. अच्छा, हा. काय 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 काम आहे त्यांच्या प्रभागामध्ये? ते रस्ते, पाणी पुरवठा हे सगळे चांगले अच्छा, करते अच्छा. ते. त्यांनी मध्ये ते आरोग्य शिबिर घेतलं होतं, त्याच्यात हो, लाभ घेतला का? चांगला लाभ घेतला. अच्छा, मिळाला अच्छा. म्हणजे सगळ्यांना लाभ झाला त्याचा? झाला. अच्छा, म्हणजे एकंदर इलेक्शन लागलं आहे, त्यांचा पक्ष माहिती कोणता? हा, नाही धनुष्य शिवसेना. ओके, चालेल. मध्ये काय नेमकं समस्या आहेत जे तुम्हाला जाणवत आहेत? सगळ्यात महत्वाची समस्या म्हणजे हे वाहतुकीची आहे. अच्छा, लोकांना एवढा त्रास होतो वाहतुकीचं काय प्रमाणाच्या बाहेर, त्याच्यात कुठल्या याने लक्ष घातलं नाही आतापर्यंत. आणि खिंडीतलाही रस्ता आज 2 ते 3 महिने आलं खंदून ठेवलेला आहे. त्यामुळे लोकांना आहे ना लांबनं वेढा मारून यायला लागतं. आणि आज ते इच्छापूर्ती गणपती मंदिर किंवा त्रिमूर्ती इथून यायला लोकांना जवळजवळ अर्धा ते 1 तास जातो. ही मुळात म्हणजे महत्वाची या भागातली विभागातली ना सगळ्यात महत्वाची वाहतूक समस्या आहे. ती पहिले कुठल्याही पक्षांनी सुधारावी एवढीच आमची इच्छा आहे. माजी नगरसेवकांनी काही काम केली नाही. माजी नगरसेवकांनी लक्ष कुठे दिलंय आतापर्यंत? रस्ते बघा, रस्त्याची तीच परिस्थिती. 3 महिन्याला 6 महिन्याला रस्ता तुमचा खराब होतोय. हा, वयस्कर लोक आहेत, वयस्कर लोकांना मणक्याचे त्रास आहे, वेगवेगळे त्रास आहेत. कोणाला हृदयविकाराचा आहे, कोणाला मणक्याचा आहे. याच्याकडे कोणी विचार करता का? कोणीच विचार करत नाही आतापर्यंत. यावेळेस नवीन चेहरे आहेत, त्यांना संधी भेटल्या, जुन्या संधी भेटलेल्या. मग नवे चेहरे असू द्या किंवा जुने, त्यांनी फक्त महत्वाचं पुण्य या विभागातली ना सगळ्यांनी वाहतूक आणि रस्ते आणि पाणी हे ज्या समस्या दिल्या तर पब्लिक तुम्हाला भरभरून मतदान करेल. धन्यवाद. काय आहे, सध्या प्रचार जोरामध्ये चालू आहे सध्या प्रत्येक उमेदवाराचे सगळ्याच पक्षांचे. आणि एकंदरीत महानगरपालिकेच्या पूर्ण निवडणुकीची जर आपण आता सध्याची परिस्थिती पाहिली तर प्रत्येक पक्षाने, प्रत्येक उमेदवाराने पूर्णपणे जोर लावलेला, जोमाने काम करतात. की राजकारण्यांना एवढं आता सध्या खुलं मैदान मिळालेलं की तुम्ही काहीही करा तरी त्यांना माहिती की सत्तेत आपणच बसणार आहे. मतदार राजा नाही की त्याला फक्त आपण नावाचा मतदार राजा अशी एक परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यांनी योग्य भूमिका, योग्य मतदान किंवा त्या सगळ्या गोष्टींना कुठेतरी विरोध करण्याची वेळ आहे. कारण जे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री राज्यामध्ये एकत्र सत्तेत नांदतात आहेत ते आज पीसीएमसीत पाहिलं तर तुम्ही महेशदादांचं आणि त्यांचं जे काय वय चालू आहे किंवा आज फडणवीसांची जी सभा झाली तिथे त्या सभेमध्ये ज्या प्रकारे ते बोलले की तुमचं काम बोलतंय, दादांना असं म्हणले ते तुम्हाला उत्तर द्यायची गरज नाहीये. तर तेच पक्ष म्हणजे संध्याकाळी तुम्ही एकत्र बसताय
आणि दिवसभर तुम्ही एकमेकांवर टीका करता. हे फक्त मतदारांना गृहीत धरलंय, जनतेला गृहीत धरलंय म्हणून चाललेलं आहे. माझं एक जनतेला किंवा मतदारांना आणि प्रत्येकालाच एक आव्हान असेल की तुम्ही स्वतः लोकप्रतिनिधींना असतील किंवा प्रत्येकाला एक प्रश्न करा तुम्ही किंवा तुम्ही कुठे आहेत आणि कशासाठी तुम्ही काम करताय, त्या गोष्टी महत्वाच्या आहेत. धन्यवाद. धन्यवाद.